जसं आमच्या घरात समोर गेले तसा फायर झाला. फायर झाल्यानंतर आम्ही आपापल्या याच्यानुसार आपल्या उड्या घेऊन गाडीतून आपापली पोझिशन पकडली. त्यावेळेस मला आठवते की तेवढ्या थंडीमध्ये माझे पूर्ण कपडे ओले झाले. अच्छा. नमस्कार वणीकर. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने आपली अनेक वर्षे देशसेवेसाठी दिलेली आहे. पॅरामिलिटरी मधील सेवानिवृत्त गजाननजी दुमोरे यांच्याकडे आलो आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या देशसेवेमधील काही क्षण आणि त्यांचा मोलाचा सल्ला आपण नवीन तरुणांसाठी जाणून घेऊया. सर्वप्रथम आपलं आमच्या व्हायरल वणीमध्ये स्वागत आहे. पॅरामिलिटरीमध्ये भरतीसाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? ते पॅरामिलिटरीमध्ये जाण्यासाठी मला म्हणजे माझा एक मित्र होता प्रकाश वसाके म्हणून, तो आज आपल्या मध्ये नाही आहे. तो त्यांनी सांगितलं का बा गजानन म्हणे उद्या सीआरपीची भरती आहे बा, तू चला जा. त्याचं वय निघून गेलं होतं. तू चला जा बा. मी काही जात नाही बा, मी शेतीमध्ये रमलो होतो त्यावेळेस. गहू झाले होते भरपूर, तर मी म्हणलं मी काही जात नाही बा, आता शेतीवाडी करत आहो, याच्यात मी खुश आहो. त्याला माहित होतं का बा ह्या एकदा नाही म्हणलं तर नाही, काही जात नाही. तो मग बाबाकडे गेला. काकाजी म्हणे अशी अशी गोष्ट आहे, सांग म्हणे त्याला. म्हणे त्याला सांगितलं, तो नाही म्हणत आहे म्हणे. बाबा म्हणे ठीक आहे म्हणे. आता आम्ही ते गहू खालीवाली केले, जेवण घेऊन करून असं बसलो होतो. बाबा हळूसकून लागले माझ्या, गजानन म्हणे उद्या सीआरपीची भरती आहे म्हणे चंद्रपूरला, चालला जाऊ. मी सरळ सरळ मना केलं. मला आता मी शेती करायला लागलो, म्हणलं आता मी काही याच्यात जात नाही. म्हणलं ते तिथं गेल्यानंतर असं रनिंग हे ते होते, त्याच्यानंतर म्हणलं मेडिकल मध्ये काढते, नाही तर कायच्यात ते काढते. मग ते 8 दिवस मला हातपाय दुखते. त्यावेळेस बाबा काहीच बोलले नाही. ते मामाजी बसून होते, बहिणीचे सासरे, ते पण आले होते सोबत. त्यांनी हळूसकून म्हणलं जावई म्हणे चालले जा म्हणे, शेवटचं सांग म्हणे, एकदा जाऊन या म्हणे, त्याच्यानंतर नका जाऊ म्हणे. म्हणलं ठीक आहे. आता त्यानं म्हणल्यानंतर म्हणलं चला बा मान म्हणून जातो म्हणलं उद्या. तर त्याच्यानंतर मग दुसऱ्याची तयारी केली, चंद्रपूरला गेलो. पहिल्या दिवशी तर काही जुगाड लागलंच नाही. बनीवरून 6 वाजता जायचं होतं. 6 वाजता गेलो, तिथं 8 वाजेवर पोहोचत होतो. 8 वाजता पोहोचलो पोलीस स्टेशनला, तर ते 6 वाजताच गेट बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर एंट्रीच नव्हती. जे काही येणारे होते ते पहिलेच येऊन जाय. त्या दिवशी तर वापस आलो मी. संध्याकाळपर्यंत वाट पाहिली, आता खुलल मग खुलल, ते खुललं नाही. मग संध्याकाळी वापस आलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तेच प्रोसेस. मग मी मागच्या साईडने गेलो पोलीस स्टेशनच्या. त्यावेळेस कुठं नंबर लागला. अच्छा. म्हणजे तुम्हाला प्रेरणा तुमच्या मामाजीकडून मिळाली आणि वडिलांकडून सहकार्य मिळालं आणि मित्राची एक साथ होती. मित्रांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते तुमच्या स्वरूपात त्यांनी पूर्ण केलं. आजकाल आपण पाहतो की सैन्य भरती म्हटल्यावर सुरुवातीला भरती झाल्यावर माणसाच्या मनात, तरुणांच्या मनात काहीतरी भीतीचं वातावरण राहते. तर त्या भीतीचं वातावरणावर तुम्ही म्हणजे विजय कसा मिळवला व मनाची तयारी कशी केली? जसं पहिले लोक सांगत होते अशी लढाई होते, तशी लढाई होते, असं हे होते तसं. तर मी ज्यावेळेस गेलो, म्हणजे तिचं पाहिलं, ट्रेनिंग केलं, ट्रेनिंग मध्ये सांगितलं गेलं कशा प्रकारे केल्या जाते, का जाते, कशी मत करायची. मी ज्या व्यक्ती माझे जे गुरु होते, जे इन्स्ट्रक्टर होते, त्यांना विचारलं, सर म्हणलं लोक असे म्हणतात तसे म्हणतात, तर म्हणजे तसं जर असतं तर आज आम्ही तुमच्या समोर नसतो. बरोबर. तसं जर असतं तर आज आम्ही तुमच्या समोर नसतो. आज आम्ही तुम्हाला ट्रेन द्यायला नसतो. असं नाही, म्हणजे ज्याचा नशिबाचा खेळ जिता आहे ते होतेच. म्हणून याच्यात काही आता का शहरामध्ये लोक मरत नाही का, ऍक्सिडेंट मरते, कोणी पडून मरते, कोणी काही नाही मरते, कोणी बुडून मरते. तर ते मरण जेव्हा यायचं आहे तेव्हा येते. जोपर्यंत तुमची गोळी, तुमच्या नावाची गोळी बनत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं मरण येणार नाही, हे त्याचं वाक्य. त्याच्यावरून मग एक माणसाने हिंमत आली की आपल्या नावाची गोळी बनल तेव्हा बनल. बरोबर. जे होईल ते पाहिलं जाईल. सिनियरने तुम्हाला एक मनात मोटिवेशन करून भीती दूर काढली. सीमेवर असताना तुम्ही कुटुंबापासून दूर राहत होते, तर कुटुंबापासून दूर राहण्याचा ट्रेस तुम्ही कसा का हाताळला? जसं आजच्या काळामध्ये जसं मोबाईलमध्ये जसं घरी कुणी खाली पडलं जरी तरी तुम्हाला सेकंदात माहिती होते का बाबा फलाना पडलं. तर त्याच्यात कसं एकदम अचानक हे होतं. आता पहिले कसं आमच्या वेळेस पत्र, आता इथून लिहिलेलं पत्र तिथं पोहोचपर्यंत 15 दिवस लागत होते. आता ते 15 दिवसानंतर जे आपण वाचण्याचा मजकूर कळत होता, तर याच्यावर अंदाज लागे आपल्याला का बा तू पडला, आता दुरुस्ती झाला असेल, पडला म्हणून माहीत झालं. आता समजा असं सिरियस काही मॅटर असतं तर आपल्याला तार आला असता, किंवा पहिले ताराचं सिस्टम होतं, पोस्ट ऑफिस तार येत होतं त्यानं हे, किंवा मग युनिटमध्ये कंट्रोल मध्ये फोन राहत होते, फोन येत होते. आता फोन बी असे त्यावेळेस असं होतं का बा सगळ्याच फोन पोचू शकत नाहीत.
तसं हेडक्वार्टरमध्ये फोन आहे, कंपन्या हेडक्वार्टरच्या दूर दूर राहत होत्या. हो. त्याच्यानं कसं मग माहीत झाल्यावर मग माणूस ह्या विचार करे पडला होता झालं असं, मग त्याच्यावर आपण पत्र टाकलं, 15 दिवसांनी त्याला पोहोचायचं, तिथून मग जवाब यायचा घरून, भाऊ म्हणा, आई म्हणा, बाबा, भाऊ, बहीण हे सांगत होते, नाही तो पडला होता म्हणे, झालं ठीक झालं म्हणजे, असं झालं. म्हणजे कसं नॉर्मल होऊन जाईल माणूस. त्याच्याने एवढं काही ट्रेस आता आताच्या काळात जो मोबाईल झाले त्यापासून ट्रेस जास्त वाढला. वारंवार म्हणजे वारंवार. गोष्टी आता बोलल्या. पहिले म्हणजे कसं होतं, पत्रानं 15 दिवसांनी पळत होतं. हो. आता जसं तुम्ही आता पडले, आताच तुम्हाला माहित झालं, एकदम ट्रेस येते. तो कसा असं का असं, मग आजकाल कसं व्हिडिओ कॉलिंग करून दाखव, हे करून दाखव, ते करून दाखव, म्हणजे कसं माणूस हे एक ड्युटीचा ट्रेस अलग आणि घरचा ट्रेस अलग. अच्छा. आता ड्युटीवर जसं आपण बाहेर गेलो, जसं बाहेर गेलो तर ड्युटी मोबाईल आपल्या खिशात आहे, आपण गेलो तिथं फोन येते, अरे जो फलाना पडला होता, हो. असं झालं. ड्युटी आपलं ड्युटीचं लक्ष, ड्युटी आपण कोणा परिस्थितीत आहोत, त्याच्यात पुन्हा घरचं, याच्यात म्हणजे खूप हे व्हा म्हणजे ड्युटीचा आणि कामाचा म्हणजे ट्रेस हाताळा लागला. हाताळा लागेल. तुमचा सेवेकाळातील सर्वात कठीण असा प्रसंग कोणता किंवा टर्निंग पॉइंट कोणता? मी जेव्हा सुरुवातीला ट्रेन करून मणिपूरमध्ये पोस्टेड झालो, 17 बटालियन, बिलकुल नवीन होतो आम्ही. 2-2.5 महिने झाले होते ट्रेनिंग मधून निघून युनिट सर्व्हिस युनिटला गेलो. ड्युटीवर आम्ही आरोग्य ड्युटीमध्ये चाललो, रोड ओपनिंग ड्युटीसाठी, पेट्रोलिंग आलं गाडी. ती कालापाट ते सेनापती हे आमची एक एरिया होता. अच्छा. त्या एरियामध्ये तिथल्या ज्या गाड्या आहेत त्या सोडायच्या, तिकडून आलेल्या गाड्या त्याला घेऊन यायचं इम्फालसाठी. सकाळचा टाइम होता, आम्ही निघालो. आमच्या समोर एक आसाम रायफलची आरोपी चालत होती पहिले. अच्छा. तर त्या दिवशी कसं आमचे काही लोक सुट्टीवर जायचे होते, तर ते हेडक्वार्टरमध्ये सोडायचे होते. त्याला आम्ही हेडक्वार्टरमध्ये सोडून आपल्या ड्युटीवर निघणार. तर तेवढ्या वेळात ते आसाम रायफल आमच्या समोर निघाले. अच्छा. तर तो अमृत लागला होता आमच्यासाठी, आमच्या बटालियनसाठी, जे आम्ही ड्युटीवर जातो त्याच्यासाठी लागला होता. पण त्याच्यात कसं झालं का ते 5 मिनिटं अगोदर आमच्या समोर त्या एरियातून समोर निघाले, नाही तर आम्ही हमेशा त्याच्या समोर निघत होतो. तर असं जसं निघालो, जसं ते पुण्यावर त्याची आरोपी होती, आम्ही समोर निघालो. जसं आमच्या गाड्या समोर गेले तसा फायर झाला. फायर झाल्यानंतर आम्ही आपापल्या याच्यानुसार आपल्या उड्या घेऊन गाडीतून आपापली पोझिशन पकडली. त्यावेळेस मला आठवते की तेवढ्या थंडीमध्ये माझे पूर्ण कपडे ओले झाले. अच्छा. पहिला टाइम तोच माझ्या जिंदगीतला पहिला टर्निंग टाइम. त्याच्यानंतर माझ्या मनातली भीती निघून गेली. म्हणजे त्यावेळेस मला त्या गुरुचं आठवलं का आपल्या नावाची गोळी बदली नाही. बरोबर. ज्या दिवशी बनाल त्या दिवशी पाहू. देशभक्ती म्हणजे काय हे तुमच्या भाषेत एक तुम्ही सांगा. देशभक्ती म्हणजे हे नाही का बाबा मी सीमेवर राहूनच सीमेची रक्षा केली किंवा अजून कोणत्या ठिकाणी जाऊन हे केलं, यालाच देशभक्ती नाही. देशभक्ती किसान भाई सुद्धा देशभक्तीच करते, जे शिक्षक आहेत ते सुद्धा देशभक्तीच करते, जे तुमचे काय म्हणते बाकी डिपार्टमेंट आहे, शिक्षक आहे, अजून काही आहे, ते सुद्धा देशभक्तीमध्येच येते. ते देशासाठीच करते. ते आहे आपण कुणी आहे. तसं सीमेवर जो राहणारा जो सैनिक आहे किंवा जो आहे तोच देशभक्ती नाही करत. देशभक्ती सगळेच करत आहे, आपापल्या देशासाठी आपापल्या परी सगळे कार्यरत आहे. म्हणजे जो आपला स्वतःचा कर्तव्य पार करत आहे तो सर्व देशभक्ती आहे. तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर बाहेरच्या दुनियेसोबत जेव्हा तुमचा संबंध आला तेव्हा ऍडजस्टमेंट करताना काही तुम्हाला समस्या आल्या का? नाही, अशा समस्या काहीच नाही आल्या. पण ते कसं जसं आता जो प्रॉपर इथं राहणारा माणूस आहे, जसा तो कोणासंग बोलण्यात चालण्यात कोणते व्यवहार करण्यात तो लवकर मिसळू शकते, तसं आम्ही या पब्लिकमध्ये लवकर नाही मिसळत. बरोबर. मेन म्हणजे आम्ही 2 महिने येत होतो, 12 महिन्यातून 2 महिने, 10 महिने आम्ही तिकडे राहतो. तिकडे राहिल्या कारण कसं आमचे जे इकडचे जे लोक आहेत ते संपर्क बिलकुल तुटून जाईल. आणि जसं तिकडून आल्यानंतर आम्ही 2 महिने आहोत, तर जसं लग्नाच्या अगोदर जसं मित्रमंडळी उडून जायचे, 2 महिने कसे गेले पता लागायचा नाही. आता लग्न झाल्यानंतर घरी जाण्यात ये, जसं नातेवाईकात जाणार, सासऱ्याकडे जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार, मोजकं बोलणं. कसं एक तर एक फौजी लँग्वेज अशी आहे का विचार करून बोलावं लागतं. बरोबर. सिव्हिल पब्लिक मध्ये विचार करून बोलणं लागतं. बरोबर. त्याच्यानं खूप अडचण आहे. जसं आता मी जरी माझ्या मनात काही नाही, पण मी बोलता एखादा शब्द असा निघून जायचा का तो तुम्हाला असं वाटतं का यानं मला शिवी दे, एखादा शब्द द्यायचा म्हणजे लँग्वेज मध्ये येऊन जात. पण तिथं आम्हाला काही वाटायचं नाही. पण इथं जर आलं तुमचा शब्द आपल्या घरी निघाला किंवा कोणा नातेवाईकात निघाला, अरे कशी आहे याची लँग्वेज कशी आहे, म्हणजे थोडंसं ऍडजस्टमेंट मित्रमंडळी तर चालून जाते. पण जसं नातेवाईकात बोलायचं म्हणलं, समजा एखादा शब्द असा निघून गेला
तर त्याच्या चेहऱ्यावर हावभाव ओळखाले का रे कसं का बोलत आहे. म्हणजे एखाद्याला मानसिक तयारी आपण दुखावल्या जाईल हा. असा विषय होता. आजकालचे तरुण तरुणी जे आहे जे सैन्य भरतीची तयारी करतात त्यांना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? आज जे तरुण मंडळी आहे जे भरतीसाठी तयारी करत आहे तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की जसं आज तुम्ही तयारी करत आहे, आज तयारी करून तुम्ही भरतीला जात आहे तर काही जरुरी नाही की तयारी केली म्हणजे सगळेच भरती होते. आजच्या युगात कॉम्पिटिशन भरपूर झालं. हो. पहिले आमच्या वेळेस 5 मिनिट टाइम होता, आजही तोच टाइम आहे. एरिया वाढला, कॉम्पिटिशन वाढलं. त्याच्यानं हे नाही का बा आज मी भरतीला गेलो, तयारी केली, खूप मेहनत घेतली, भरतीला गेलो, भरती नाही झालो, जाऊ दे का करायचा आहे हा विचार न करता अरे आज तुम्ही भरती जरी नसून झाले तरी म्हणजे तुमच्या स्वास्थ्यासाठी काही घातक नाही आहे ना ते. तुम्ही जी तयारी केली, तुमची एक्सरसाइज तुम्ही करत आहे, तुमच्या शरीरासाठी घातक नाही आहे ना. इथं नाही दुसऱ्या क्षेत्रात पहा, काही जरुरी नाही का बा तिथं गेलंच पाहिजे, तुम्ही तयारी केली तुला वाया गेली अशातला काही भागच नाही. म्हणजे तुमचं सांगणं असं की सातत्य ठेवा, सातत्य ठेवा, हार नाही मानायची. हार नाही मानायची का आज मी आज नाही झालो, आज इथं नाही झालो, दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी समजा तिथेही जर नाही आपल्याला यश नाही आलं तर आपलं शरीर तर कायम आहे ना. बरोबर. समजा आज तुम्ही तयारी केली तर आज रोज मुक्त आहे, रोगमुक्त आहे ना. समजा तुम्ही बसल्या ठिकाणी खाऊन पिऊन मोकळे राहिले असते तर आज तुम्हाला 4 बिमारी लागल्या असत्या आजच्या खाण्यापिण्याच्या हिशोबावर. जर आज तुम्ही एक्सरसाइज करता तुमची एबिलिटी वाढली, स्ट्रॉंगपणा आल्या, त्यात तुमचं नुकसान काहीच नाही ना. नुकसान काय काहीच नाही. धन्यवाद. तुम्ही आम्हाला आपला मोलाचा वेळ देऊन आपलं मार्गदर्शन केले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही व्हायरल वनी या पॉडकास्ट चॅनलमध्ये अशा प्रकारच्या वनीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आपण इथे या व्यासपीठावर आणत जाऊ आणि आपल्याला एक मोलाचे मार्गदर्शन करत जाऊ. तर आपण असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.